पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामधील अनेक भागात काल अवकाळी वादळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी सोबत होते। या दोन तालुक्यामध्ये वादळी पावसामुळे शेती तसेच फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या भागामधील लोकांची घरं, गोठा आणि शाळीवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले। आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिले। की हे संकट आज मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आलेलं आहे। आज शेजारी पाजारी कुठं काय कोण उपाशी असलं, कोणाच्या घरावरची पत्रे उडून गेले असतील, कोण दुःखात असेल तर त्यांना आपण धीर देण्याचं, त्यांना भोजन असेल किंवा त्यांना आधार म्हणून काही आसरा असेल तर असं देण्याचं काम सर्वांनी या निमित्तानं करावं ही विनंतीपूर्वक आपण सर्वांना आपल्या सर्व माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो। शिवाय जनावरांच्या बाबतीत जर बघितलं, अनेक जनावरं यामध्ये दगावलेत। पाटकळमध्ये मी बघितलं तर त्या निमित्तानं तिथलं एक जनावराला जवळजवळ बैल एवढा चांगला त्या फोटोत देखना दिसणारा, त्याला जवळजवळ 150 टाके त्या बैलाला पडलेले आहेत। म्हणजे 2 वेळा बैलाला भूल देऊनसुद्धा तो बैल उठू लागला। तर एवढा ताकदीवान बैल आज जवळजवळ 150 म्हणजे 1.5 फूट जवळजवळ फाटलं होतं। तर अशा पद्धतीच्या इजासुद्धा जनावरांना झालेल्या आहेत। बऱ्याचशा लोकांना छोट्या मोठ्या जरी इजा झाल्या असतील तर आपली काळजी या निमित्तानं आपण सर्वांनी नागरिकांनी घेतली पाहिजे। मोठं संकट या निमित्तानं झालेलं आहे। आणि शिवाय डाळिंबाच्यासुद्धा बागा, डाळिंबाचं फळ हे झाडापासून खाली पडलं। बऱ्याच शेतकऱ्यांनी, मला चांगलं माहीत आहे की दुष्काळी पट्टा आहे, टँकरने पाणी घालून त्या ठिकाणी त्या बागा जगवल्या आणि आज ते फळावर आलेलं पीक, त्या पिकाचं आतल्या चक्रीवादळामध्ये सापडून त्या ठिकाणी त्या डाळिंबाचं फळसुद्धा खाली पडलं, केळीची फळंसुद्धा खाली पडली गेली। तर असं मध्यंतरी अवकाळी झालं, अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ आला, दुष्काळ आल्यानंतर चक्रीवादळ आलं। अशा मोठ्या संकटात सापडलेला सर्व शेतकरी नागरिक आहेत। नक्कीच यांच्या भावना मी सरकारपर्यंत 100% त्या ठिकाणी मांडेन। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्याकडे साकडं घालून मतदारसंघातील जनतेला जास्तीत जास्त मदत करण्याचं त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करीन आणि त्यांना विनंती करून जास्तीत जास्त मदत आपल्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी आणीन, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो। काल रात्रीपासून ज्यावेळेला चक्रीवादळ झालं, पाऊस मोठ्या प्रमाणात आला, बऱ्याचशा लोकांचे फोन येऊ लागले। मी लगेच दोन्ही प्रांत असतील, दोन्ही तहसीलदार असतील, BDO असतील, सगळ्यांना सूचना करून या ठिकाणी आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वत्र म्हणजे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये 91 गावांना, आत्ता आलेल्या माहितीनुसार 91 गावांना या ठिकाणी हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे। मंगळवेढा तालुक्यातील बऱ्याचशा गावांना हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे। तर या सर्व गावांना, गावातील तलाठी, सर्कल, MSCBचे असतील, ग्रामसेवक असतील, कृषी खात्याची सगळेच अधिकारी असतील, हे सगळेजण मिळून ज्या ज्या ठिकाणी जिथं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचे पंचनामे करून या ठिकाणी ते पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल या भावना निर्माण करत आहेत। आणि एवढ्या ह्याच्यामध्ये एखादा कोण अधिकारी असं होत असतं तर त्या अधिकाऱ्यांनासुद्धा आपण जागेवर आणण्याचं काम या ठिकाणी करतो।